मालाला भाव आहे का? हा पगार देऊन गोडा लावायला मग पगार 2000 द्याले की 1500 द्याले आम्हाला नको आमचं फक्त मालाला भाव दे, तुझी पगार गळ्यात बांधून येईल. हा पहिले किती होता सोयाबीनला? 7-8 हजार होता. हा आता निम्मा सुद्धा नाही. हा. आपल्याला घोडा लावला त्यानं काय करायचं? आणि पण हे जर खताची भाव कशा आहे ती लांब हिशेब ती तर हं. हं, मग मोदी आल्यापासून वाढले सगळं वाढलं सगळं. हं. अगोदर पगार दिलो, नावाला दिलो, ती पगार बी नको की आम्हाला. हं. अगोदर कमी होती का खताची हे बी आणि मग राव कमी होतं सगळं. मग कसं कुठल्या ह्याचं काय काय भाव होतं कुठं 1100-1200 होतं पहिलं, आता 1500 झाले. 1800-1700 म्हणाल. डीएपी हा, आणि अगोदर किती होतं 1200-1300 नाव मिळत होतं. काँग्रेसच्या काळात मग 650-700 रुपयाला होतं मग हं. डबल टिबल वाढवले भाव. हं. हो, काय ते मोदीचं काय गणित कळलं नाही. हं. तो का मोदीनं नुसतं शेतकऱ्याला मातीत घालायला, उगाच 2000 का कामाची नाही. हं. आमच्या मालाला थोडं भाव दे, उसाला दे की ठामपणे. तुझं पगार नको आम्हाला. हं. सालभर कष्ट करायचं फुकट होतो यात. किती घालती पिशवीला काढायला? हं. परवडाले का शेतकऱ्याला? नाही नाही रडाल ती शेतकरी लागवड वाढ. हं. पण रुपया ना खिशात. आजचे दिन आले नाही का मग हं? आजचे दिन आणतो म्हणलं होतं की मोदी का आजच्या दिन आणि कच्च्या दिन त्याला ठाऊ काय कर नाही हो. हं. उगा येडी कल्पना आहे. हं. जग जुळवाचं त्याजवळ आहे. हं. दिवाळीला सुखानं दिवाळी का म्हणलं, आजो आमदार पडाले. हं. काय खरे पडा काय? हं. 1800 का 17,000 म्हणलं तर एकटू कोण आता 5 आणि 6 म्हणाल. हं. काय खरी बातमी काय कळत बघा. इथंच बघा आता कालचीच बातमी. मोबाईलला तर सांगायला हेक्टरला 17 आणि 18,000 टाकला. आता कशानं पड नाही ती का तेवढी कुणाला पहिली दिन कोणाला नाही. 5 आणि 6 म्हणाल ती. हं. हा, फसविली का मग मग आणि काय हं. आता कळते की आंदोलन पहिले. हं. हा, लांब कशा मग दिवाळी कसं केलं का असंच आपट्यान जपट्यान उधार पाजार किधार हं. कसं करा सांगा.